शरद पवारांना देण्यात आलेल्या राज्यसभेच्या जागेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अंतर्गत वाद पेटलेला आहे। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामधला वाद विकोपाला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राऊतांवर आदित्य ठाकरे संतापल्याची माहिती आहे। 2028 ला संजय राऊत खासदार होणार नाहीत। आदित्य ठाकरेंनी खासदारांच्या बैठकीमध्ये मोठं वक्तव्य केलंय। आपली हक्काची जागा एनसीपीला दिल्यावरून ते नाराज आहेत। झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट दिल्लीला। आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोन आपल्या सोबत आहेत। उर्वशी, आपण बघतोय की राष्ट्रवादीला, पवारांच्या राष्ट्रवादीला सोडलेल्या राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये वाद झालाय। तर 2028 ला संजय राऊत खासदारच होणार नाही असं जाहीर करून टाकलंय आदित्य ठाकरेंनी। काय सांगाल या सगळ्याबद्दल? नक्कीच संदीप, जर आपण बघितलं तर हा वाद, आणि ते पण राज्यसभेवरचा हा वाद, संजय राऊत आणि आदित्य ठाकरेचा यांच्या मधला जो वाद आहे हा कोणता नवीन नाही आहे। जेव्हापासून राज्यसभेची सीट्स ची अनाउन्समेंट झाली आहे तेव्हापासून वेगळे वक्तव्य पब्लिकली बाहेर येत आहेत। आणि तसंच जेव्हा एका ठिकाणी आदित्य ठाकरे हे जेव्हा बोलतात की 2 राज्यसभेच्या सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना घेणार आहे, तर मात्र संजय राऊत यांनी शरद पवारांना सपोर्ट का द्यावं, या पब्लिकली शरद पवारांना सपोर्ट का करावं, अशी नाराजगी कुठे ना कुठे खासदारांच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली आहे। हा सवाल मुळात विचारलं गेलं आणि तेव्हाच आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की कशा प्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे जे आहेत शरद पवार यांचा जो पक्ष आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रोच केलेला आणि या जागेसाठी जी आहे डिमांड केलेली किंवा मागणी केलेली, आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना ही जागा दिली आहे। मुळात ही जागा का देण्यात आली, ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेला का नाही मिळाली, यावरती राग नुसतं प्रियंका चतुर्वेदीच नव्हे तर आदित्य ठाकरे यांचा पण आहे, हेही कुठे ना कुठे समजतंय। आणि म्हणून या पूर्ण बैठकीत जे हा वक्तव्य झाला आहे की येणाऱ्या काळात म्हणजेच 2028 मध्ये संजय राऊत हे खासदार बनणारच नाही, हाही कुठे ना कुठे वक्तव्य झालं आहे, हेही आपल्याला समजून येत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमधले एक पूर्ण नाराजगी नाट्य बाहेर आलं आहे या पूर्ण खासदारकीच्या बैठकीतून, हे समजून येत आहे। प्रियंका चतुर्वेदी यांनी आपले व्यक्त केलेल्या ज्या सगळ्या स्टेटमेंट्स होत्या त्यानंतर त्या बैठकीतून बाहेर पडायला, हेही आपल्याला समजून येत आहे। मुळात शरद पवारांना का ही जागा देण्यात आली, कारण की हीच वेळ होती जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेला एक जागा मिळणार होती। महाविकास आघाडीमध्ये एकच राज्यसभेची सीट होती आणि त्यामध्ये या सगळ्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच लढाई आपल्याला बघायला मिळाली। त्यात शरद पवार हे बिनविरोध जिंकून आले। 7 बिनविरोध इनफॅक्ट राज्यसभेचे खासदार यावेळेस महाराष्ट्रातून जे आहेत राज्यसभेत आले आहेत। अगदी उर्वशी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण शिवसेनेच्या नेत्या आमदार मनीषा कायंदे सुद्धा आपल्या सोबत आहेत। मनीषाताई, आपण बघतोय की ठाकरेंच्या खासदारांमधला वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। पवारांना जी जागा राज्यसभेची दिली त्यावरून आदित्य ठाकरे नाराज आहेत आणि त्यांनी आता 2028 ला संजय राऊतच खासदार होणार नाहीत असं बैठकीत बोलल्याचं, वक्तव्य केल्याचं सूत्रांकडून कळतंय। कसं बघताय याच्याकडे? नाही, हे सगळं अपेक्षितच आहे आणि त्यांच्यातले अनेक खासदार जे आहेत ते काहीतरी वेगळ्या वाटेवर देखील जाण्याच्या विचारात आहेत। परंतु संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जी दरी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यावरूनच हा वाद आहे असं उघड अनेक ट्विट्सवरून आणि याच्यावरून लक्षात येत आहे। त्यामुळे हे तर होणारच होतं त्यांच्यामध्ये कधी ना कधी, याच्यात नवीन काय नाही। अगदी, आणि पुढच्या काळामध्ये हा वाद अधिक उफाळेल असं वाटतंय मनीषाताई? निश्चितच, कारण ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे आपण पाहिलं की गेले अनेक दिवस सभागृहात देखील, आता महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्याच्यात ते गप्प होते, 1-2दा आले, काहीतरी मीडिया पोडियमवर बाईट्स वगैरे दिले, पण आपण पाहिलं तर एकंदरच सगळं बेबनाव सुरू आहे अगदी, आणि घरातच चालू आहे। आणि संजय राऊतांना असं वाटतं की मीच पक्ष चालवावं की काय, त्यांना शिवसेना टेक ओव्हर करायची आहे उद्धव ठाकरेंकडनं,
आणि ते स्वतः असं पक्षप्रमुख असल्यासारखं त्यांचं चाललंय. अगदी धन्यवाद मनीषाताई, G24 तासशी बोललात त्याबद्दल. यावर संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. मध्ये अंतर्गत धुसफुसीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. प्रियंका चतुर्वेदीला का दिली नाही, त्याची कारणं काय आहेत, त्याच्या खोलामध्ये आम्ही जाणार नाहीत. संजय राऊतनी शरद पवारांचं नाव का सुचवलं, त्याचेही कारणं वेगळे आहेत. म्हणून हे आता त्यांची अंतर्गत जे भांडणं आहेत ते टोकाला गेलेले आहेत आणि याचा स्फोट मला वाटतं लवकरच होईल.